ऑफिसच्या कामापासून अगदी चॅटिंग आणि शॉपिंग पर्यंत आपण सगळं काही गॅजेटवरून करतो. मात्र या सगळ्यात दुर्दशा होते ती डोळ्यांची. पण यामुळे तुम्हाला कम्प्युटर विजन सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणजे दीर्घकाळ संगणकाच्या वापरामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्या. काय आहेत प्राथमिक लक्षणं? यामध्ये डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, धूसर दृष्टी, डोकेदुखी, पाठदुखी, मानेत दुखणं आणि स्नायूंमध्ये थकवा. कशी घ्याल काळजी? हे टाळण्याचे अनेक उपाय आहेत. त्यापैकीच काही उपाय आपण जाणून घेऊया. तुमचा संगणक व्यवस्थित ठेवा. संगणकाची स्क्रीन तुमच्या डोळ्यापासून किमान 20 ते 28 इंच दूर ठेवा. डिजिटल स्क्रीनच्या खूप जवळ बसल्याने तुमच्या डोळ्यांवर ताण येण्याचा धोका वाढू शकतो. स्क्रीन डोळ्याच्या पातळीपासून किंचित खाली ठेवा. 4 ते 5 इंच दूर ठेवा. स्क्रीनच्या शीर्षस्थानी सुमारे 10 ते 20 अंश मान वाकवा. वारंवार डोळे मिचकावणे, डोळे लुकलुकणे हे तुमच्या डोळ्यातील ओलावा कोरडं होण्यापासून प्रतिबंधित करतो. जर तुम्ही डोळे मिचकावले नाही तर तुमचे डोळे कोरडे आणि चिडचिडे होऊ शकतात. संगणक किंवा डिजिटल स्क्रीन पाहताना तुम्ही सामान्यपणे जितक्या वेळा डोळे मिचकावता तितक्या वेळा डोळे मिचकावू शकत नाहीत. संगणकावर काम करताना तुम्ही 66% कमी ब्लिंक करता. चुकीच्या नंबरचा चष्मा वापरणे टाळावे, अन्यथा डोळ्यांना नीट लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताण आणि डोकेदुखीचा धोका वाढू शकतो. तुमचा चष्मा अंतर्वाचन किंवा दोन्हीसाठी असल्यास तुम्हाला डिजिटल स्क्रीन पाहण्यासाठी नवीन चष्मा लागू शकतो. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फूट अंतर पहा. तुम्हाला त्याची पुनरावृत्ती करणं आठवत नसेल, जेव्हा तुम्हाला कामाच्या मध्यभागी एखादी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, त्याबद्दल विचार करावा लागेल, तेव्हा स्क्रीनवरून डोळे काढा, ते बंद करा आणि मगच त्याबद्दल विचार करा. तज्ज्ञांच्या मते स्क्रीन जितकी मोठी असेल तितकी तुमच्या डोळ्यांना होणारी हानी कमी असेल. त्यामुळे मोठ्या स्क्रीनच्या डेस्कटॉपवर काम करा. मोबाईल फोनचा वापर शक्यतो मर्यादित करा, कारण यामुळे डोळ्यांना अधिक थकवा येतो. जर तुम्हाला डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या असेल तर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेले आय ड्रॉप्स नियमितपणे वापरा. तसंच संगणक स्क्रीन वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेला चष्मा देखील घालणं तितकंच गरजेचं आहे. दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.